म्हणून मी म्हटलं की ह्या निकालाचे फटाके खालापूर तालुक्यात वाजणार आहेत. ह्या निकालाचा गुलाल खालापूर तालुक्यात देखील उधळला जाणार आहे आणि ह्या निकालाची थेट परिणाम हे खालापूर तालुक्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार आहेत. त्याच्या नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहतात सह्याद्री दर्पण. सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती तो निकाल उद्या, आज शनिवार, मी बोलतो हा शनिवार आहे, उद्या रविवारी खोपोली शहराचा जो थेट नगराध्यक्ष पदाचा जो निकाल आहे तो उद्या लागतोय. सकाळी म्हणजे माझी अशी माहिती आहे की सकाळी 9 नंतर 9:30-10च्या आसपास ही मतमोजणी सुरू होईल. टाइम टेबल असं काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर एक एक कली येत जाईल. बहुचर्चित, सगळ्यांना उत्सुकता लागला जो निकाल आहे तो उद्या लागतोय आणि नगराध्यक्ष कोण होणार याचा फैसला ऑलरेडीच त्या मशीनमध्ये बंद आहे. ते उद्या ओपन होईल आणि काउंटिंग झाल्यानंतर आपल्याला चित्र क्लिअर होईल कोण होणार खोपोलीचा नगराध्यक्ष, सुनील पाटील, कुलदीपक शेंडे की अन्य कोण. ठीक आहे, कालचा आपला व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहिला असेल. त्याच्यामुळे जो काय कल असतो, जो अंदाज असतो, काय नेमकं कशा प्रकारे सर्वे वगैरे सगळे आले ते आपण सगळे दिलेले आहेत. त्याच्यावर आजची आपली चर्चा नाहीये. परंतु खोपोली शहराचा जो निकाल आहे, या निकालाचा परिणाम आगामी काळात होणार आहे. खोपोली शहराच्या बाबतीत हे मोठं शहर आहे आणि तालुक्याला माफ करा तालुक्यातलं हे खोपोली शहर मोठं शहर असल्यामुळे तालुक्याच्या बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी उडबस असते. बरीचशी लोक या ठिकाणी राहतात आणि एक प्रभाव आहे तालुक्याचा ह्या शहरावर आहे आणि ह्या शहराचा प्रभाव देखील तालुक्यावर आहे. त्याच्यामुळे कारखानदारी खालापूर तालुक्यात जरी असली तरी राहणारा वर्ग जो आहे तो खोपोलीमध्ये राहतोय. त्याच्यामुळे खोपोली शहराचा जो निकाल आहे त्याचा थेट परिणाम खालापूर तालुक्याच्या आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या संपूर्ण निवडणुकीवर होणार आहे. खोपोली शहराचा जो काय निकाल लागेल त्याच्यानंतर आचारसंहिता जी लागणार आहे ती जिल्हा परिषदच्या निवडणुकीची लागणार आहे, त्याच्यावर हा परिणाम होणार आहे. खोपोली शहरात नेमकं शिवसेनेला मार्जिन मिळतोय की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मार्जिन मिळतोय, कोण कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष होतोय. शिवसेनेचे कुलदीपक शेंडे झाले तर शिवसेनेला त्याचा बेनिफिट खालापूरला मिळतोय का, मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील पाटील हे निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खालापूर तालुक्यात त्याचा बेनिफिट नक्कीच मिळू शकतो. अशी सगळी परिस्थिती आहे. याचा अर्थ काय, खोपोलीचा जो निकाल आहे त्या निकालावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. खालापूर तालुक्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, खोपोली शहराच्या निवडणुका झालेल्या आहेत, पार पडलेल्या आहेत आणि खोपोली शहरानंतर आता खालापूर तालुक्याची वेळ आलेली आहे. खालापूर तालुक्यात ग्रामीण भागात निवडणुकीचा धुळा उडणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा तोच खोपोली शहरामध्ये या दोन पक्षाचा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच धर्तीवर खालापूर तालुक्यात देखील ह्या दोन पक्षाचा थेट सरळ अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. युती होते की नाही, भारतीय जनता पार्टी कोणासोबत जाते, खोपोली शहरात शिवसेना भाजी युती होती, खालापूर तालुक्यात नेमकी युती कोणासोबत होणार आहे, हे जरी सगळे प्रश्न उद्याच्या काळात समोर येतील. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचा जो आहे की उद्याचा जो खोपोली शहराचा 21 तारखेचा रविवारचा जो खोपोली शहराचा थेट नगराध्यक्ष पदाचा जो निकाल लागतोय, कोणाची सत्ता खोपोली नगरपालिकेवर येणार, कोण नगराध्यक्ष होणार, याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. विद्यमान आमदार मंजेश थोरे यांनी देखील ताकद प्रचंड खोपोली शहरामध्ये लावली आहे. सुधाकर शेठ घारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील प्रचंड ताकद लावली आहे. दोन्ही पक्षांनी प्रचंड अशी ताकद लावली आहे. मागच्या विधानसभेला जर म्हणजे आता 1 वर्ष, सव्वा वर्षाच्या विधानसभेला जर बघायला गेलं तर आमदारांना मोठा लीड खोपोली शहराने दिला होता. तो लीड ह्यावेळी राहतोय का, त्या लीडवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि तो जर लीड जर कमी झाला किंवा उद्याच्या काळात खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, शिवसेनेची सत्ता आली ना खोपोली शहरामध्ये, तर त्याच्या मोठ्या बातम्या होऊ शकतात. आणि ज्या आमदारांना खोपोली शहराने डोक्यावर घेतलं होतं, भरभरून मोठं मताधिक्य दिलं होतं, आमदारांना आमदार करण्यासाठी खोपोली कारणीभूत ठरली होती, तीच ज्या सुधाकर घराण्या खोपोलीने विधानसभेला नाकारलं होतं किंवा कमी मताधिक्य दिलं होतं असं त्यावेळी म्हटलं गेलं. परंतु निकाल जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेवरला लागला, बाजूला लागला, सुनील पाटील नगराध्यक्ष झाले, तर आमदारांना ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल, चिंता करायचा विषय म्हणावा लागेल. आमदारांना खोपोली शहराने नाकारलंय असं देखील इथपर्यंत हेडलाईन बातम्या आणि प्रचंड मोठं चिंतन मनन आमदारांनो करायची वेळ येईल. शिवसेनेच्या बाबतीत मोठी धोक्याची घंटा देखील म्हणावी लागेल निकाल विरोधात गेलात तर. परंतु तोच निकाल जर शिवसेनेच्या बाजूने लागला,
कुलदीपक शेंडे हे निवडून आले, शिवसेनेची मेजॉरिटी आली किंवा अगदी 13, 14, 15, 16, 17 अशा जरी जागा निवडून आल्या शिवसेनेच्या, तरी मात्र खोपोली शहर हे आमदारांच्या प्रेमामध्ये असणारं हे शहर म्हणावं लागेल. आणि ज्या आमदारांना विधानसभेला खोपोलीने भरभरून मतदान दिलं होतं, त्याच धर्तीवर कुलदीपक शेंडे आमदार यांच्याकडे खोपोली शहराने आपल्या विकासाच्या चाव्या दिलेल्या आहेत. इथलं विकास करण्याचं विजन आमदारांचं नेतृत्व खोपोली शहराने स्वीकारलं आहे, पुन्हा एकदा सिद्ध होईल. आणि आमदार जे म्हणतात खोपोली ही माझी आहे, खोपोली शहरावर मी इतकं प्रेम करतो, खोपोली शहराने भरभरून माझ्यावर प्रेम केलंय. ज्या खोपोली शहराने आमदारांना तळ हातावर जपलं, इतकं डोक्यावर घेतलं, भरभरून प्रेम केलं विधानसभेला, त्याच आमदारांच्या फेवरला म्हणजे कुलदीपक शेंडे यांच्या फेवरला निकाल लागला तर ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरेल. उद्याच्या आगामी होऊ घातलेला विधानसभा असतील किंवा सगळ्यात निवडणुका असतील त्याच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि शिवसेनेच्या बाबतीत अगदी शिवसेनेचा खोपोली हा बाले किल्ला अशा देखील बातम्या सगळ्या होऊ शकतात. आणि आमदार हे किती करिश्मॅटिक आहेत आणि आमदारांचं बारकाईने या शहरामध्ये लक्ष आहे, विकासाला खोपोली शहरांनी प्राधान्य दिलं आहे आणि आमदारांवर मोठी विकासाची देखील जबाबदारी येईल, ते पार पडतील. परंतु आमदारांचं गोड कौतुक होईल. आमदार हे किंग मेकर आहेत, कारण प्रचंड अशी टीका झाली होती आमदारांवर सुनील तटकरे यांच्या माध्यमातून किंवा सुधाकर शेठ घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, आणि त्या टीकेला शिवसेनेने देखील प्रचंड असं प्रत्युत्तर दिलं होतं, ते देखील कमी नव्हते. परंतु मग कोणी जरी काय म्हटलं तरी खोपोली आणि आमदार हे एक समीकरण असं म्हणता येईल कुलदीपक शेंडे निवडून आले तर. म्हणून मी म्हटलं की ह्या निकालाचे फटाके खालापूर तालुक्यात वाजणार आहेत, ह्या निकालाचा गुलाल खालापूर तालुक्यात देखील उधळला जाणार आहे. आणि ह्या निकालाची थेट परिणाम हे खालापूर तालुक्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार आहेत. त्याच्यामुळे आता शिवसेनेला खालापूर तालुक्यात काही ठिकाणी उमेदवार मिळत नाही, काही ठिकाणी काही लोकांनी सिग्नल दिले, ते जे काम करतात, आणि राष्ट्रवादी ऑलरेडीच पुढे गेलेले आहे. त्याच्यामुळे उद्या काळात जर निकाल हा शिवसेनेच्या फेवरला खोपोली शहराच्या बाबतीत लागला, कुलदीपक शेंडे खोपोली शहराच्या नगराध्यक्ष पदाचे निवडून आले, तर खालापूर तालुक्यात भले किती राष्ट्रवादीने तयारी करू द्या, राष्ट्रवादी कितीही पुढे जाऊ द्या, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह, जोश, आणि आपण जिंकू शकतो, लढू शकतो. आयत्या वेळी जरी आपण तयारी केली तरी आपण जिंकू शकतो. आपला म्हणजे आमदारी ताकद शिवसेनेला लोक मानणारे आहेत, हा मेसेज आहे. आणि जर राष्ट्रवादीच्या फेवरला किंवा राष्ट्रवादी सुनील पाटील निवडून आले तर ह्याचा अगदी थेट परिणाम, सकारात्मक परिणाम राष्ट्रवादी किंवा उमेदवारांना ग्रामीण भागात होऊ शकतो. श्रद्धा साखरे असतील, भूषण पाटील असतील किंवा इतर अजित देशमुख किंवा सगळेच, सुरेश पाटील, संतोष बनमारे, सगळ्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे हे लोन खालापूर तालुक्यात पसरणार आहे. आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक वेगळा उत्साह येईल की आपण नवी टीम, नव्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा काही व्यूहरचना करतो, रणनीती करतो, ते यशस्वी होते. हा एक आत्मविश्वास, प्रचंड आशावादी राष्ट्रवादी पुन्हा एकदा तालुक्यात होऊ शकते. अशा प्रकारे याचा थेट परिणाम खालापूर तालुक्यात होऊ शकतो. त्याच्यामुळे खोपोली शहराचा उद्याचा निकाल हा अतिशय महत्वाचा आहे. अवघे काही तास उरले आहेत, प्रचंड अशी त्या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण तयारी झालेली आहे. प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करते, सगळ्या गोष्टी अगदी प्रशासनाने काटेकोर पाळलेल्या आहेत आणि सगळ्यांची उत्सुकता होती ती अवघी काही तासावर आलेली आहे. खोपोली शहराचा कोण होणार नगराध्यक्ष ते उद्याच कळेल. कुलदीपक शेंडे होतोय की सुनील पाटील होतोय, हे चित्र उद्या जरी कळणार असलं तर याचा परिणाम सुधाकर शेठ घारे, आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर होणार आहे. आणि ग्रामीण भागात याचा थेट जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, होईल परिणाम ग्रामीण भागात खोपोली शहराच्या निकालाचा का काहीच होणार नाही? व्यक्त व्हा. तो पण थांबूया. धन्यवाद.